पहिलं आपल्याला काही गिफ्ट्स हे घ्यायचेही नाहीयेत आणि द्यायचे नाहीयेत. त्यातलं पहिलं जे गिफ्ट आहे ते म्हणजे ड्रायफ्रुट्स. अनेकदा आपण दिवाळीला ड्रायफ्रुट्स घेतो किंवा देतो. सो ड्रायफ्रुट्स ह्या वेळेला दिवाळीला घ्यायचेही नाहीयेत, द्यायचे नाहीयेत. नकळत आपल्या घरामध्ये जर का ड्रायफ्रुट्स आले असतील तर ते आपल्याला कोणाकडे तरी पास आउट करायचे आहेत, पण घरामध्ये कोणीही ते कन्झ्युम करता कामा नये. दुसरं म्हणजे शार्प ऑब्जेक्ट. अनेकदा शार्प ऑब्जेक्ट आपण काही वेळेला गिफ्ट करतो किंवा गिफ्ट घेतो, तर शार्प ऑब्जेक्ट गिफ्ट देणं आणि घेणं हे दोन्हीही आपल्यावरती नकारात्मक परिणाम करू शकतं. त्याच्यामुळे शार्प ऑब्जेक्ट आपल्याला घ्यायचे नाहीयेत. तिसरं म्हणजे देवतांची मूर्ती. अनेकदा देवतांची मूर्ती आपण देतो किंवा घेतो, याचेही नकळत निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्यावरती होत असतात. दिवाळीच्या वेळेला आपण सफेद कलरची मिठाई घेतो आणि देतो, हे सुद्धा दिवाळीच्या वेळेला आपल्याला करायचं नाहीये. त्यानंतर अनेकदा आपण घड्याळं गिफ्ट करतो किंवा घेतो, याच्यामुळे हे रिलेशनशिप खराब होते. त्याच्यामुळे दिवाळीच्या वेळेला गिफ्ट्स, घड्याळ घ्यायचेही नाहीयेत आणि द्यायचे नाहीयेत. धन्यवाद.